नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित यामध्ये आज आपण संख्याज्ञान, नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, परिमेय संख्या यांचा अभ्यास करत आहोत. यामध्ये स्वाध्याय 2.2 मधील प्रश्नांची उत्तरे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. बघा, पहिला प्रश्न आहे की -5/7 व -8/13 यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती? बघा, जेव्हाही परिमेय संख्या शोधायची असते आणि जर अपूर्णांकामध्ये असेल तर त्यांच्या दरम्यानची संख्या शोधण्याची सगळ्यात सोपी पद्धत की या ज्या संख्या आहेत यांना आपल्याला दशांश स्वरूपामध्ये घेऊन जायचं आहे. बघा, खाली पर्याय जर बघितले तर पर्याय क्रमांक 1 मध्ये ऋण संख्या आहे, पर्याय क्रमांक 4 मध्ये ऋण संख्या आहे. म्हणजे दोघांपैकी आपलं उत्तर असणार आहे, कारण ज्या आपल्याला संख्या शोधायच्या तर दोन्ही संख्या या ऋण आहे. बघा, या ठिकाणी 5 वजा 5/7 व वजा 8/13 यांना आपण दशांश मध्ये रूपांतर करून घेऊया आणि नंतर दिलेल्या पर्यायाचं पण आपण दशांश मध्ये रूपांतर करूया. आपल्याला पाहिजे ती संख्या सहज भेटते. बघा, या ठिकाणी हे छेदाधिक अपूर्णांक आहे, म्हणजे पहिला भाग शून्याचा जातो. बघा, वजा 0. या ठिकाणी 50 होतील. आता 7 × 7 = 49, एक शिल्लक राहिला, दशांश 0 पुन्हा 10 झाले आणि 7 × 1 = 7, हे 0.71. आता याचं दशांश रूप आपण काढून घेऊया. बघा, हा सुद्धा छेदाधिक अपूर्णांक आहे, म्हणजे पहिला भाग हा शून्याचा जाणार आहे. वजा 0. आता 80 झाले, 13 × 5 = 65, 13 × 6 = 78, 13 × 6 = 78, 2 उरलेत, 2 0 पुन्हा 13 × 1 = 13. म्हणजेच या ठिकाणी जो अपूर्णांक असणार आहे किंवा जी परिमेय संख्या असणार आहे ती 0. आता यामध्ये कोणत्या पर्यायाचं उत्तर हे 0.71 ते 0.61 च्या दरम्यान येतं. बघा, ऑप्शन नंबर 1 आपण या ठिकाणी चेक करूया. ऑप्शन नंबर 1 दिलेला आहे या ठिकाणी वजा 13/21. हा छेदाधिक अपूर्णांक आहे, दिसतोय आपल्याला सरळ सरळ, म्हणजे छेद मोठा आहे. तर याचं आपण या ठिकाणी दशांश मूल्य काढूया. याचं दशांश मूल्य आपल्याला काढायचं असेल तर बघा, वजा 0. आता या ठिकाणी 130 होत आहेत. बघा, आता 21 चा टेबल आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. 21 पंच 110 आणि 21 सक 126. 21 आहे 126. बघा, आता या ठिकाणी 130 वजा 126 म्हणजे 4 शिल्लक राहतात. पॉईंट असल्यामुळे आपण या ठिकाणी 0 दिलेला आहे. या ठिकाणी 4 शिल्लक राहतात, दशांश चिन्हामुळे पुन्हा 0 दिला, म्हणजे 21 × 1 = 21 म्हणजे 0.61. बघा, 0.61 आणि या 0.71 च्या दरम्यान हा पर्याय येतो, म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर या ठिकाणी येणार आहे की वजा 13/21 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर आपण पर्याय क्रमांक 4 या ठिकाणी तपासून बघितला तर पर्याय क्रमांक 4 काय येतो बघा, ठिकाणी वजा 21/14. त्या ठिकाणी तो उत्तर चुकलेलं आहे, कारण हा अंशाधिक अपूर्णांक आहे. उत्तर आपलं छेदाधिक अपूर्णांक असणार आहे. म्हणजे या ठिकाणी जर आपण उत्तर किंवा वजा चेक केलं तर वजा 14 × 1 = 14 नंतर पॉईंट येतो, म्हणजे 1 पॉईंट समथिंग काहीतरी उत्तर येतं. त्यामुळे हा पर्याय आपलं उत्तर असू शकत नाही. पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, प्रश्न दुसरा सोपा प्रश्न आहे आणि छान आहे. बघा, 2/4 2/4 वजा 5/ वजा छेद 9, त्यानंतर 7/(-3) आणि वजा 6/(2). या परिमेय संख्यापैकी कोणती संख्या पूर्णांक आहे? पूर्णांक आहे म्हणजे अपूर्ण नाही. तर त्या ठिकाणी आपण बघूया, या ठिकाणी 2 आणि 2 4 अपूर्णच राहते. या ठिकाणी ही संख्या सुद्धा अपूर्णच राहते, कारण 5 ही मूळ संख्या आहे, वजा 5/-9 ही अपूर्णच राहणार आहे. त्यानंतर 7 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे 7/-3 दोन्ही मूळ संख्या आहे, तो अपूर्णच राहणार आहे. ठिकाणी 2 वजा 3. वजा 3 ही पूर्णांक संख्या आहे, म्हणजे वजा 3 हे आपलं उत्तर आहे. परंतु याचा अर्थ होतो वजा 6/2 हे कोणत्या पर्यायामध्ये आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर वजा 6/2 हे पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे, म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक 2 आपल्याला निवडायचा. प्रश्न तिसरा फॅक्टर आधारित आहे. ज्या संख्येचे दशांश, अखंड व आवृत्ती असते
अशा संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. काय म्हणतात? परिमेय संख्या. ज्या संख्यांचे दशांश, अखंड व आवृत्ती असते अशा संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. परिमेय संख्या हे आपलं पर्याय क्रमांक 3 दर्शवतं. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 3 निवडायचं आहे. ज्या संख्येचे दशांश रूप, अखंड आणि अनावृत्ती असते त्यांना आपण अपरिमेय संख्या म्हणतो, जे की आपल्याला 8वीच्या वर्गामध्ये बघायचं आहे. ते पण प्रश्न येऊ शकतो की ज्या संख्येचे दशांश रूप, अखंड व अनावृत्ती जर असेल तर ते अपरिमेय संख्या असतात. तर दशांश रूप अखंड असेल आणि आवृत्ती असेल तर त्यांना आपण परिमेय संख्या म्हणतो. एवढं 100% लक्षात ठेवायचं आहे. बघा प्रश्न 4 हा देखील फॅक्ट्स वर आधारित आहे. तथ्य आपल्याला माहिती असले पाहिजे. पुढील पर्यायापैकी चुकीची जोडी ओळखा. म्हणजे चुकीचं पर्याय आपल्याला निवडायचा आहे. पहिला पर्याय परिमेय संख्या म्हणजे काय? अखंड व आवृत्ती दशांश रूप. हे पर्याय क्रमांक 1 योग्य आहे, चूक नाही आहे. बघा नैसर्गिक संख्या धन पूर्णांक संख्यांचा समूह हे पण बरोबर आहे. कारण नैसर्गिक संख्यामध्ये धन पूर्णांक संख्या +1, +2, +3 असतात संख्या, हे सुद्धा बरोबर आहे. आता पर्याय क्रमांक 3 आपण या ठिकाणी पाहूया. पूर्णांक संख्यांचा समूह. तर पूर्णांक संख्यांचा समूह म्हणजे धन ऋण संख्यांचा समूह आणि त्यामध्ये काय असतं? शून्य पण असतं. धन व ऋण संख्यांचा समूह हे उदाहरण आपल्याला योग्य म्हणावं लागेल, चूक म्हणता येणार नाही. बघा पूर्ण संख्या मोज संख्यांचा समूह हे विधान मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. पूर्ण संख्या फक्त मोज संख्यांचा समूह नाही तर त्यामध्ये शून्य पण असायला पाहिजे. मोज संख्या म्हणजे काय? तर यांचं दुसरं नाव आपल्याला माहित असलं तर आपण या प्रश्नाचं उत्तर निवडू शकतो की मोज संख्या म्हणजे नैसर्गिक संख्या. नैसर्गिक संख्या 1 पासून पुढे सुरू होतात. 1, 2, 3 या पद्धतीने पुढे अनंत असतात. परंतु पूर्ण संख्या या शून्यापासून सुरू होतात. 0, 1, 2 आणि पुढे अनंत जातात. म्हणजे हे विधान चुकीचं आहे आणि आपल्याला चुकीचं उत्तर निवडायचं आहे. तर चुकीचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक 4 हेच द्यावे लागेल. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ते चूक आहे परंतु आपल्याला चूक उत्तर निवडायचं म्हणजे योग्य उत्तर पर्याय क्रमांक 4 आपल्याला घ्यायचंय. या प्रश्नाचे उत्तर देताना अगदी काळजीपूर्वक आणि शांत डोक्याने द्यायचे असतात, कारण आपल्याला कन्फ्यूज करतात. बघा पुढचा प्रश्न घेऊया आपण. पुढीलपैकी अखंड आवृत्ती संख्या कोणती? 5वा प्रश्न आहे. म्हणजेच अखंड आणि आवृत्ती म्हणजे परिमेय संख्या शोधायची. बघा 9.165 वरती बार दिलेला आहे. याचा अर्थ ही संख्या रिपीट होणारी आहे. त्यानंतर बघा आणि हीच अखंड आवृत्ती आहे. आवृत्ती म्हणजे काय? आवर्ती म्हणजे काय? पुन्हा पुन्हा येणार, त्याचं आवर्तन होणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ज्या संख्यांची पुनरावृत्ती होती त्या संख्याच्या डोक्यावरती असा बाण दिलेला असतो किंवा डॉट दिलेला असतो किंवा बार केलेला असतो. म्हणजे ही अखंड आवृत्ती संख्या आहे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढे जाण्याची आवश्यकता नाही. बघा प्रश्न 6वा या ठिकाणी आपण समजून घेत आहोत. प्रश्न 6वा पुढील पर्यायातील मोठी पूर्णांक संख्या कोणती? आता मोठी पूर्णांक संख्या आपल्या ठिकाणी समजून घ्यायची तर आपल्याला या ठिकाणी पुन्हा एकदा संख्या रेषा आठवायलाच पाहिजे. संख्या रेषेवरती 0 सगळ्यात महत्वाचा. शून्यापासून उजवीकडे येणाऱ्या सर्व संख्यांची किंमत वाढत जाते. म्हणजे इकडच्या संख्या मोठमोठ्या असतात आणि शून्यापासून डावीकडे जाताना संख्या लहान लहान होत जातात. म्हणजे -1 मोठा आहे -2 पेक्षा, -2 मोठे आहे -3 पेक्षा, अशा पद्धतीने पुढे अमर्याद आणि इकडे पण अमर्याद. आता या ठिकाणी पूर्णांक संख्या विचारलेली बघा मित्रांनो. आता या ठिकाणी 1/2 ही अपूर्णांक आहे, बरोबर आहे. त्यानंतर या ठिकाणी -100 हा पूर्ण संख्या आहे आणि -66 ही पूर्णांक संख्या आहे आणि यामध्ये 0. तर 0 हा कोणत्याही ऋण संख्यापेक्षा केव्हाही मोठा असतो. 0 हा कोणत्याही ऋण संख्यापेक्षा शून्याची किंमत जास्त असते. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर, प्रश्न क्रमांक 6चं उत्तर आपल्याला निवडायचं आहे 0. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला निवडायचं आहे. 0 हा इतर सर्व ऋण संख्यांपेक्षा मोठा असतो. हे फॅक्ट्स आपल्याला कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं आहे. मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. बघा प्रश्न 7वा काळजीपूर्वक वाचायचा आहे. पुढील पैकी खंडित दशांश संख्या कोणती? खंडित म्हणजे ज्याचं जे रूप आहे ते स्टॉप झालेलं आहे. भागाकार त्या ठिकाणी स्टॉप झालेला आहे, खंड झालेला आहे. तर पर्याय क्रमांक 1 बघा या ठिकाणी दिलेलं आहे 0.555 पुढे डॉट म्हणजे हा भाग कंटिन्यू सुरू आहे. त्याचं खंड पडलेलं नाही, हा स्टॉप झालेला नाही, थांबलेला नाही. इथं 2.5 डॉट म्हणजे हा भाग सुद्धा कंटिन्यू सुरू आहे. त्या ठिकाणी बघा
0.55 पुढे डॉट डॉट नाही परंतु डोक्यावरती बार आहे, याचा अर्थ पुन्हा 55 55 असा गट येत राहणार आहे. आवर्ती भागाकार आहे हा, खंडित नाही, अखंडित आवर्ती. याची जर बघितलं आपण 0.555 हा भागाकार मात्र या ठिकाणी स्टॉप झालेला आहे, म्हणजे खंडित झालेला आहे. आणि जो खंडित रूप आहे तेच आपल्याला शोधायचं आहे. आपल्याला सापडलेले पर्याय क्रमांक 4 म्हणजे 7 नंबरच्या प्रश्नाचे योग्य उत्तर निवडायचं आहे, पर्याय क्रमांक 4. बघा आता या ठिकाणी आपण पुढचा प्रश्न पाहूया. 9 नंबरचा प्रश्न, 8 नंबरचा प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी आपण समजून घेत आहोत. बघा 13/7 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्या पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी. बघा आपण प्रत्यक्ष करून बघूया. 13/7 यामध्ये पर्याय क्रमांक 1 मधली संख्या मिळवून बघूया. 1/7 लगतचा बघा 13 आणि 1 14, 14/7, 7 1 7, 7 2 14. बघा मिळाला या ठिकाणी आपल्याला पूर्णांक म्हणजे 2 हा पूर्णांक मिळालेला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1च हे या प्रश्नाचं उत्तर आपण या ठिकाणी निवडायचंय. पर्याय क्रमांक 1 1/7. तर पुढच्या संख्या जर मिळाल्या तर आपला पूर्णांक मिळत नाही. बघा कारण या ठिकाणी छेद समान होत नाही. या ठिकाणी छेद समान होतोय जर 3 नंबरचा घेतला तर 15 होतो आणि तो अपूर्णांकच राहतो. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर घेऊया आणि आपण पुढे जाऊया. मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा. बघा प्रश्न क्रमांक 9 किती सोपा आहे बघा. 7/10 बघा 7/10 हा पूर्णांक संख्या रेषेवर दाखवायचा आहे तर प्रत्येक एककाचे किती भाग कराल. छेदामध्ये जी संख्या असते ना मित्रांनो ती दर्शवते की प्रत्येक एककाचे किती भाग करायचे आहे. मग छेदातली संख्या भाग दर्शवते म्हणजे छेदातली संख्या किती दर्शवते 10 दर्शवते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही घेऊन टाकायचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 म्हणजे प्रत्येक एकाचे 10 भाग तुम्हाला करायचे आहे. म्हणजे जर समजा संख्या रेषेवर 7/10 दर्शवायचं असेल तर तुम्हाला अशी एक संख्या रेषा काढावी लागणार आहे. शून्यापासून सुरुवात करावी लागणार 0. म्हणजे प्रत्येक एकाचे किती भाग करायचे 10 आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा 10 इथे एक तयार होईल. आता 10/7 दाखवायचे 7/10 दाखवायचे म्हणजे 1 2 3 4 5 6 7 या ठिकाणी 7/10 असा पूर्णांक आपण या ठिकाणी दाखवू शकतो बघा या पद्धतीने 7/10 यानुसार. बघा प्रश्न 10वा. संख्या रेषेवर -2 या संख्येमध्ये +5 मिळवल्यास मिळणारी बेरीज किती हे दर्शवणारी योग्य आकृती पुढील प्रमाणे कोणती. बघा संख्या रेषेवर आपण संख्या रेषा ठिकाणी काढून घ्या. ऑलरेडी आपल्या आकृत्या दिलेल्या आहेत तरी पण आपण या ठिकाणी सरावासाठी परीक्षेत नाही काढली तरी चालेल. या ठिकाणी सरावासाठी आपण या ठिकाणी आकृती काढून घेऊया संख्या रेषेची. बघा मध्ये 0 इकडं +1 +2 +3 +4 इकडं -1 -2 -3 -4. ठीक आहे सफिशियंट आहे एवढं. आता या ठिकाणी काय म्हणतो तो -2 या संख्येमध्ये म्हणजे -2 या संख्येवर आपण या ठिकाणी थांबायचं आहे. आता संख्या रेषेवर संख्या मिळवणे म्हणजे उजव्या बाजूला जाणे आणि वजा करणे म्हणजे डाव्या बाजूला येणे एवढं आपल्या मिळालं. मिळवणे वजा करायचं असेल तर डाव्या बाजूला जायचं आहे आणि मिळवायचं असेल तर उजव्या बाजूला जायचं आहे. मग आता आपल्याला उजव्या बाजूला 5 घरं जावं लागणार +5 मिळवायचे म्हणजे उजव्या बाजूला 5 घरं जायचे. 1 2 3 4 आणि 5 बघा इथून आपण जातो 1 2 3 4 आणि 5 म्हणजे या ठिकाणी आपण थांबतोय. इथून आपण इथपर्यंत पोहोचतोय बरोबर. इथून आपण इथपर्यंत पोहोचतोय. मग अशी आकृती कोणती आहे बघा. इथं जर बघितलं तर 2 पर्यंत आलेलं आहे, इथं 5 पर्यंत गेलेलं आहे, -7 इकडे उलटा गेलेला आहे म्हणजे इथं चुकीचंच आहे. पर्याय क्रमांक 4 बघा -2 वरून आपण +3 वर थांबलेलो आहोत. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही निवडणार आहात पर्याय क्रमांक 4. असं जर निवडलं तर तुम्हाला पैकी मार्क आउट ऑफ मार्क्स या ठिकाणी मिळणार आहे. मग आता पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सोपा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे बघा. वाचताना थोडी गडबड झाली. 3/11 11 नंबरचा प्रश्न आहे. 3/11 गुणेला 2/5 आणि गुणाकार करायचा आहे. बघा या ठिकाणी तिरपा भागाकार होतो का बघायचा आहे. 2 ने 11 भाग जात नाही, 5 ने 3 ला 3 ने भाग जात नाही. म्हणजे या ठिकाणी आपल्याला सरळ अंशस्थानी अंशांचा गुणाकार छेदस्थानी छेदांचा गुणाकार करावा लागणार आहे. बघा अंशस्थानी अंशांचा 3 दुणे 6 आणि 11 5 55. काही शॉर्टकट नाही, पूर्ण उत्तर सोडवावंच लागणार आहे. बघा 6/55 पर्याय क्रमांक करेक्ट 2. 6/55 पर्याय क्रमांक 2. तर अशा पद्धतीने या प्रश्नातून पर्याय क्रमांक 2 निवडलेला आहे की जे अचूक आहे.
मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा. आपण पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा शैक्षणिक स्वराज यूट्यूब चॅनल. थँक्यू.